गोंडोपंत दापका बॉर्डर ते देवळवाडी गावापर्यंत गेल्या 6 ते 7 महिन्यापूर्वी रस्त्याचे डांबरीकरणाचे काम केले आहे। हे काम उदगीर जवळील कुमठा येथील एका गुत्तेदाराने केलेले आहे। हा रस्ता इतका निकृष्ट दर्जाचा झाला आहे की रस्त्यात खड्डा की खड्यात रस्ता आहे हे कळत नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे। निकृष्ट दर्जाचा रस्ता करणाऱ्या गुत्तेदारावर कारवाई करून मदत करणाऱ्या अधिकाऱ्यावर बडतर्फी करण्याची कारवाई करण्यासाठी प्रकाश केंद्रे ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण चालू केले आहे। आमरण उपोषणाचा 8वा दिवस उजाडला असून उपोषणकर्त्याची प्रकृती चिंताजनक बनत चालली आहे। प्रशासन मात्र झोपेचे सोंग घेतल्याचे दिसते आहे। मला आपलं नाव काय? मी माधवराव विश्वनाथ शिवपूजी राहणार देवळवाडी आपला रहिवासी असून आज मी या गावचा नागरिक म्हणून तुम्हाला असं सांगतो की या गावातून मी 8 वर्ष झालं तंटामुक्तीला अध्यक्ष पण आहे। गेल्या वर्षी ज्या वेळेस काम चालू झाले 2000 नोव्हेंबर डिसेंबर 24ला त्यावेळेस कामाची स्थिती गंभीर खराब होत होती म्हणून प्रकाश पाटील आम्ही व त्यांचे भाऊ विभीषण पाटील व इतरत्र गावातले लोक रोडवर जाऊन पाहणी केली असताना आम्हाला हे काम निकृष्ट दर्जाचं होतं हे आमच्या लक्षात आल्यावर आम्ही संबंधित इंजिनियरला जाऊन भेटण्याचा विचार केलो। तिथं गाठाभेटी होऊ शकले नाहीत। आम्ही त्यांना पत्रव्यवहार केला, तहसीलदार साहेबांना पत्रव्यवहार केला, त्यांची आम्हाला आमच्याकडे फोनसुद्धा आहे साहेब। त्याच्यानंतर कंदारे साहेब पाहणी करायला होते इथं, त्यांनी इथं काम दमदाटी करून काम करून घेतले। गुत्तेदार तर बोलू द्यायला तयार नाहीत। गुत्तेदारचं म्हणणं आहे आम्हाला तुम्ही काही विचारू नका, डिपार्टमेंटला विचारा। डिपार्टमेंटला आणि गुत्तेदारची काय हातमिळवणी झाली आम्हाला माहिती नाही। तदनंतर त्यांच्या वरिष्ठ अधिकारी म्हणून देवकर साहेब आहेत, देवकर साहेबांना गाठीभेटी झाल्या। गाठीभेटी त्यांनी सांगितले की बाबा तुमचं काम व्यवस्थित करून देऊ म्हणून हमी दिले। हमी दिल्यावर दुसऱ्या दिवशी काम चालू झालं। एक दिवस आम्ही काम बंद केलं तो साहेब। चालू झाल्यावर पुन्हा त्यांनी इथे यायला टाळाटाळ केले। पुन्हा आम्ही फोन केलो तर फोनवर सांगितले की बाबा काम व्यवस्थित होलं आहे, मी काल आलतो। समजा उदाहरणार्थ गावकऱ्यांनी तक्रार मांडली तर गावकऱ्याचं निरसन करायला पाहिजे होतं, त्यांनी गावकऱ्याला तिथे बोलवायला पाहिजे होतं की कामाची क्वालिटी काय आहे, तुमचं इस्टिमेट काय आहे, गावाला समजावून सांगायचं होतं आणि काम योग्य रीतीने करायचं होतं। हे योग्य रीतीने केलेलं नाही, हे आमचं मत आहे। जर ह्या कामामध्ये आमची कसून जर चूक झाली असेल गाववाल्याची किंवा उपोषणकर्त्याची किंवा मी एक इथला रहिवासी कार्यकर्ता आहे म्हणून आमची जर चूक असेल तर आमच्यावर गुन्हा दाखल व्हावा किंवा त्यांनी कामात हलगर्जीपणा करून कामाच्या इस्टिमेटप्रमाणे काम करत नसतील तर त्यांच्यावर अगोदर गुन्हा दाखल केला पाहिजे आणि त्याला सेवेतून निवृत्त केलं पाहिजे। सेवानिवृत्ती निवृत्ती द्या ना, त्यांना कामावून बरखास्त करा। आता हा जो निधी आहे हा महाराष्ट्र सरकारचा निधी म्हणजे आमचा नाही। आम्ही ह्या महाराष्ट्रात नांदतो, ह्या गावात नांदतो। हा निधी ह्या 25 वर्षापासून हे निकृष्ट दर्जाचं काम कधी कोणी केलं नव्हतं आणि हे रोड खराब होता म्हणून ह्या रोडवर आम्ही विनंती करून आमच्या आमदार साहेबांना 6 महिने पाठपुरावा करून गाववाल्यांनी हे काम मंजूर करून घेतलं। आमदार साहेबांनी आम्हाला निधी आणून दिला पण त्या निधीचा काय वापर झाला हे आमदार साहेबांच्या बी लक्षात आलं नसेल किंवा आलं असेल। आता त्यांनी काल म्हणतात की बाबा तुम्ही आजपर्यंत मला का कळविलं नाही। बरोबर आहे, आम्ही त्यांना कळवू शकलो नाही पण संबंधित डिपार्टमेंट काय करते, तहसीलदार काय करते, आज इथं कोणी बघायचं यार नाही। काही झालं तर आता गावागावात काहीतरी फूस लावणं, कुठं तर काहीतरी हे वातावरण चिघूळ लागतं। आत्ता गाव एकत्रित आलं आहे, तुम्हाला बी काही करता येईना। बरं, जर गाव काम खराब असेल तरच दुरुस्त करून घ्या। दुरुस्त करून म्हणजे दुरुस्त नाही, इस्टिमेटप्रमाणे बुडातून काम केलं तरच आम्हाला गाववाल्याला मान्य आहे आणि उपोषणकर्त्याला मान्य आहे। आणि जर त्यांनी तंत्रमंत्र करून त्याला कुठतर अजून ठिकाण लावून रिपेअर करून दिलं तर आम्हाला ते मान्य होणार नाही। ही या गावची परिस्थिती आज शेवटपर्यंत। एक शिवाजी चौडे नावाचं एक ग्रस्त आहे साहेब, शिवाजीकडे ह्या माणसानं तिथं लुना घेऊन थांबला होता तर ह्याच्या अंगावर माझ्या गाडीवर ट्रॅक्टर घालायचा प्रयत्न हे गुत्तेदार आणि खंदारे समोर उभा टाकून होते की ह्यांच्या गाडीवर ढालकेरे म्हणून इशारा केले। त्यावेळेस मी साक्षीला आहे साहेब। मला लोटून दिले, मी पडलो, म्हातारा माणूस आहो।
नाव सांगा तुमचं. शिवाजी दोंडीबा चौडे. गुत्तेदार कोण आहे, नाव माहिती आहे का? हा गुड्डेदारचं नाव माहित नाही, ते काय कुमट्याची म्हणून सांगायची. फेर कोमट्याचे साहेब. त्यांनी आता सोसायटी कुणाची वापरेल आम्हाला देणं घेणं नाही, हा पण पुढाकार त्यांचा होता. म्हणजे काम पूर्ण होई पण उठायचं नाही म्हणा की. हा? काम पूर्ण होई पण उठायचं नाही म्हणा. नाही नाही, हा. कसं? धमकी ठेवलेलं आम्हाला तर. उद्या या गावातून कुणाला बी जीविताला हानी झालं तर हे डिपार्टमेंट आणि संबंधित गुत्तेदार त्याचे जबाबदार राहणारी, हे बी लक्षात ठेवा सर. कारण काय, कुणाला कवा कुठं घडतील, प्रकाश पाटलाला घडतील, मला घडतील, अनेक माझ्या गाववाल्याला घडतील, शिवाजीसारख्या एखाद्याला चिरडून टाकून मारतील. कुणाचं जर काही धोका जर झालं तर हे संबंधित गुत्तेदार आणि हे डिपार्टमेंटचे कर्मचारी राहतील. तहसीलदार साहेबांनी ह्याच्यावर वाच ठेवले नाही म्हणून ह्यांनी सैरावैरा पळालेत. काल तहसीलदार साहेब समजूत काढायला आलते. समजूत नाही, काम पाहिजे. 2,40,00,000 काम आहे, याच्यामध्ये 40 लाख रुपयाचा निधी वापरला नाही. 2-2 कोटी जर तुमच्या खिशात पडत असतील तर हे मग पुन्हा अजून 25 वर्ष आम्ही कुठं जायचं का? पाय डोक्यावर घेऊन फिरायचं का? तुम्ही परिस्थिती स्वतः येऊन रोडवर बघा, तुमच्या लक्षात आलं तर माहिती पुरवा. आज ती कलेक्टर साहेबांची सुद्धा मिटिंग लागली आहे. जोपर्यंत कलेक्टर येणार नाही तोपर्यंत उपोषण करते उठायला तयार नाही. जोपर्यंत तुम्ही कामाची हमी ते बी तुम्ही अलीकड पलीकड कोणी देतील, तहसीलदार आणि कलेक्टरने आणि संबंधित डिपार्टमेंट इंजिनियर, डेप्टी इंजिनियर, एज्युकेटर त्यांनी लेखी जर दिले तर आम्ही घेऊ, आणि काम मुदतीत नाही झालं तर आम्ही कोर्टात जाऊ. आणि आता हे आज हे यांचं उपोषण आहे, कालपासून साखळी उपोषण चालू झाले. आता उद्या एक टीम आहे साखळी उपोषणाची. ही सरकारला जाग आणण्यासाठी, हे दिवाळी का आहे हे दाखवून देण्यासाठी, हा भ्रष्टाचार उघड करण्यासाठी रस्त्यावर आलेला आहे.